फक्त मराठी. आम्ही गावात जेव्हा दर्शन घ्यायला आलो लगेच निघून नाश्ता करून अरुण कुमार पाटील साहेबांना विनंती करतो. और जब भी तुम्हें लगे कि तुम हार रहे हो ये सुनना, मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. आम्ही डुंगेकर नुकताच आरसी पाटील फाउंडेशन नवी दिल्ली इथून त्याला पान मिळालाय. आम्ही डुंगेकर गोविंद पथकाने 7 रनचे काम कडक सलामी दिलेली आहे. बली की जय. बोल बजरंग बली की जय. गावदेव सौंद्या की जय. आपल्या देवा की जय.
आलोय आड घेऊन. वी आर किंग. आता आम्ही गावात जेव्हा दर्शन घ्यायला आलो लगेच निघून नाश्ता करून डायरेक्ट भंडारी सातची आम्ही जेवून पुढे रवाना होऊ. ओ माय बढिया. बली की जय. बली की जय. आता आपण आलोय आपल्या मैदानावर प्रॅक्टिसच्या ठिकाणी आणि आपली पोरं सगळी आता पाया पडण्याची सज्ज आहेत. मित्रांनो आता आपल्या इकडे नाश्ता करायसाठी थांबलेत पोरा बघू शकता. आम्ही डुंगेकर गोविंदा मजाक आणि इकडे नाश्त्याचं काम चालू आहे. दुर्लभ कश्यप. A few moments later. मित्रांनो आता आपली पोरं सज्ज आहेत सलामीसाठी भंडारी कंपाऊंड तर बघू शकतात. बली की जय. बली की जय. वन साइड. ओके रामकृष्ण हरी. कोच आलेले आहेत तर चला आपण निघूया. वन साइड वन साइड. याला बोलतात नाद. याला बोलतात नाद. माता की वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. डुंग्याची लोक सांगतायत जय हनुमान गोविंदा पथक डुंग्याचं सांगताय की आम्ही मुलं आहोत, आमचा स्वभाव नाही तर पगार बघितला जातो. अरे मुलांनो, स्वभावाबरोबर पगारही महत्वाचा आहे आणि पगाराबरोबर स्वभावही. त्यामुळे दोन्ही बघणं गरजेचं आहे. आणि त्यांचा आग्रह आहे म्हणे सगळ्याच महाराष्ट्राचा आग्रह आहे की महाराष्ट्रात फक्त मराठीच असलं पाहिजे. खरंच डुंगेकर आले 100 गेले 100. डुंगेकर एक नंबर. वाव. एक दोन तीन. आणि ताई किती शिस्तीत चढतायत बघा एकदम. मित्रांनो. अगदी शब्द निवेदक म्हणजे शब्दांचा खेळ असतो. थर लावताना कोणत्याही थराला जाऊ नका ही विनंती वजा सूचना. 1 2 3 4 5 5. एकच ध्येय एकच लक्ष. नक्कीच आपण 6 अर्जुन आणि माशाची ती कथा ऐकून आलात असं वाटतंय. 6 वाव क्या नजारा है यार. दिल जीत लिया. एक ही दिल है. थोड़ा डांस हो दे जरा. यस. क्रेन वाले हंडी थोडी वर द्यायची अजून. क्रेन वाले ड्रायव्हर हंडी तो.
आम्ही डुंगेकर गोविंदा पथक आणि आमचा पुढच्या वर्षीचा तयारी आहे 8 थरांची. लगे चरशील ना? चरशील का नाही? हो बोल. ऐक आवडते बोल. क्रमामध्ये विजय शूटिंग कल्पेश म्हात्रे. या ठिकाणी आम्ही डुंगेकर हे सलामी लावत आहेत, थर लावत आहेत. या ठिकाणी 1 थर झाले, 2, 3, 4, 5, 6, 7 थरांची बहुतेक सलामी देत आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7 थरांची सावकाश होत्या, सावकाश होत्या, काही गडबड करू नका. सुंदररित्या 7 थरांची सलामी दिली. कवर करायचं आहे कृपया. या ठिकाणी सावकाश उतरायचं आहे. परफेक्ट. या ठिकाणी सावकाश आम्ही डुंगेकर यांनी 7 थरांची. मित्रांनो आता ते आपण मानकोलीवर आहात आणि इकडे नाश्ता करून घेतलेल्या मुलांनी बघू शकता. फुल पब्लिक, फुल डुंगावन फायर. बघू शकता आपल्या गावची पब्लिक. 1 नंबर मानकोलीचे वडापाव आहे. 1 नंबर वडापाव 1 नंबर होता का? काही बोला. वडापाव नाश्ता नाश्ता. या ठिकाणी वडापाव स्पॉन्सर इथे आहेत आणि आजचे वडापावचे स्पॉन्सर आणि मंडळी तुमचा आभारी आहे. टाळे वाजवा रे. नाश्त्याची टाळे वाजवा. आणि आपले अर्धे गोविंदा बिविंदा इकडे आहेत. कसा 1 साइड कसा कसा हा बाबली खाली नाही का टिवरा खाली. तर चला भेटूया नंतर. इकडे काहीतरी अंडी भेटायचा मान शक्यता आहे. आणि इकडे बघा आपले SK बॉईज. वी आर डू इट फाउंडेशन. आपला कोणी आहे. तर चला भेटू नंतर, लवकरच भेटूया. त्याने एकदम कडक 7 थर लावले, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दुसरा विषय असा आहे की दुसऱ्या नंबरला रांगोळीवाले यांनी जवळजवळ 7.5 थर लावले आणि मांगुळवाले मी 6.5 लावले. आता तुम्हाला परत मी चान्स द्यायला बघतो, पण प्रॉब्लेम असा आहे की आपले लहान मुलाला किती उचलायला सांगायची. लहान मुलगा जरा स्टेजवर या. नंदनबाई मांगरू लागून बक्षीस घेऊन जात. नंदनबाई पारितोषिक द्या. अरुण कुमार पाटील साहेबांना विनंती करतो. जय राजेश पाटील. आणि या दादा तुम्ही काशीपेठ फाउंडेशनचे सर्व सभासद. खाली घ्या. व्यासपीठावरून सूचना आहे. खाली होते खाली. मित्रांनो आता आपण आले काल्हेरला आणि इकडे जेवणाची सोय केलेली आपली सगळी मंडळातली पोरं जेवतात. बिर्याणी बिर्याणी औसम बिर्याणी औसम बिर्याणी.
इकडं पण अर्धी पोरं आणि इकडं पोरं आणि अर्धी. तर चला जेऊ बिऊ आणि तिकडे नंतर जाऊ सगळं जेवायला. भेटू लवकर. आम्ही डुंगेकर तयार आहेत आणि दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा शुभारंभ झालेला आहे. या दहीहंडी महोत्सवाचे प्रणेते भिवंडी पंचायत समितीचे सदस्य विनोदजी मुकादम साहेब मी आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आम्ही डुंगेकर सातथर नुकताच आरसी पाटील फाउंडेशन हायवे देवी येथून त्यांना मान मिळाला आहे आणि थेट काल्हेर नगरीमध्ये ते आलेले आहेत. प्रोटेक्ट करा, बाजूने कव्हरदारे. और जब भी तुम्हें लगे कि तुम हार रहे हो ये सुनना, मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. क्या बात है. पुष्पा झुकेगा नहीं साला. आरसी पाटील फाउंडेशन दहीहंडी उत्सव 2025 चा मानकरी गोविंदा पथक आम्ही डुंगेकर 7 थर लावण्याचा मानस आहे. पहिला आणि दुसरा मनोरा सहजगत्या लावून झालेला आहे. तिसऱ्या मनोकडे वाटचाल करताना गोविंदा ओम साहेब मित्रांनो मीठ पाडा. आपण आला साहेब व्यासपीठाची सपोर्ट करा. त्यानंतर ओमकार गोविंदा पथक कोंबडपाडा, मराठा व्यायाम मंदिर कोंबडपाडा, त्याच्यानंतर मराठा व्यायाम मंदिर कोंबडपाडा, त्यानंतर छत्रपती शिवाजी व्यायामशाळा कापाळी आणि त्यानंतर जय हनुमान गोविंदा कापाळी. सर्वांनी सज्ज राहायचंय. सुंदर अशी 7 थरांची ही सलामी देताना गोविंदा आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख सन्मान्य देवानंदजी थळे साहेबांचं वेलकम झालेलं आहे. आम्ही डुंगेकर या गोविंदा पथकाचा या ठिकाणी विशेष स्वागत सन्मान केलं जात आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख सन्मानित देवानंद साहेब यांच्या शुभ हस्ते या गोविंदा पथकाचं कौतुक केलं जातं, सन्मान केलं जातोय. रोख रक्कम, कॅश प्राइज आणि त्याचबरोबर कशी ट्रॉफी देऊन या गोविंदा पथकाला सन्मानित केलं जातं. आम्ही डुंगेकर यानंतर आम्हाला तानालीत जायचंय. आम्ही डुंगेकर यानंतर भव्य दहीहंडी उत्सव सोहळ्यामध्ये आपला आमदार या दहीहंडी सोहळ्यामध्ये हजारोंच्या संख्येनं गोविंदा पथक गोविंदा दाखल झाले. दिलेले आहे. डुंगेकर गोविंदा पथकाचे हार्दिक अभिनंदन. डुंगेकर गोविंदा पथक 7 थरांची सलामी बरोबर आहे का. अंडी अजून खाली घे, अंडी अजून खाली घे. NS डान्स अकॅडमी यांनी आज जे पण परफॉर्मन्स केले त्याचं कोऑर्डिनेशन नागेश यांनी जे हे सगळे डान्स अवेलेबल करून दिले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. सुमित होता ही माणसं आहेत. चेरोबा कोण दहीहंडी फोडायची लवकर. संदीप आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करायला सांगितलंय. त्यामुळे कोणी काय ही हंडी फोडायचा मान ज्यांना मिळतोय. जय चेरोबा कोण.
A few moments later. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गावात पोहोचलेलो आहोत आणि पोरं सगळे आता मंदिराजवळ आहेत, बघू शकता. आता फोटोशूट होईल आणि अशा प्रकारे आम्ही गावात 7, 8, 9 ठिकाणी सलामी दिलेली आहे. हे पट्टा कुमाचा मिनी आणले किसना अख्खा दिवस पट्टा लावून होतो. ही बात चोर न पट्टा हा? मंडळ आता शेड पुढच्या वर्षी काहीतरी नवीन काहीतरी वेगळा असेल. मित्रांनो आपल्याला मानकुलीला मिळालेला मान प्रथम क्रमांक आता पारली सातकरांचा मान घेऊन आणि आपला फळ भेटलेला आहे. वर्षी पहिल्याच वर्षी होता सातकर. आमच्या डुंगे गावात सातकरी लागले होते, यंदाच लागले आणि यंदा आपल्याला अशा प्रकारे अरे गुहेर आणि इकडं आता फोटोशूट होईल कडक मध्ये. मंडळाची पोरं बऱ्यापैकी आहेत, अर्धी गेली करा अर्धी बाकी आहे. चला भेटू नंतर. तर मित्रांनो सन्मान्य चिन्ह वी आर किंग काय काही नाही मिनी हट आधी दिवस अरे दिसणार नाही कायची अरे पुरा आधीपासून आली तर 100% आठ होतील आणि भिवंडी जगात नवीन एक गोविंदा उतरणार 8 तर घेऊन उतरणार ना. तर मित्रांनो चला आपला विसर्जन करतो. तर बघा नक्की आपली मजा कशी होती आजची आणि आपल्याला एक मान सुद्धा भेटलेला आणलेला. हे आम्ही 4 ठिकाणी होती चान्स पण तिकडे तिकीट नाव नाही निघला. नेक्स्ट टाइम आम्ही 100% 8चा प्रयास करणार आणि लावणार एके त्या ठिकाणी आणि मान तिथे घेणार. यंदा 5 वर्ष होता 7चा भेटला एक इकडे सक्सेस भेटला आणि 7-9 ठिकाणी आपण उतरवले तर कुठे गालगोट नाही झालता, कोणता इजा नाही होता. आपण सुरक्षित आलो घरी. तर चला बजरंग बली तिथे भेटू लवकरात पुढच्या ब्लॉगमध्ये.